गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा रविवार आणि कालच मी आईकडे आलेली आहे. आईचं सगळं आवरलेलं आहे. तर आईला ना युरिन बॅग लावली. आता हे बघा दिसते का, ही युरिन बॅग लावलेली आहे आणि चाललं आहे एक एक घास खाणं, दोन दोन घास खाणं चालू आहे. कारण का तिला काय वाटतं, उलटी होती का म्हणून तिला कमी खाती. आणि तिला मी सांगितलं तो प्रॉब्लेम आहे तो, तर तिला अन्ननलिकेचं हर्निया झालेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं ते तिला काय जास्त खाता येत नाही आणि सारखं असं वाटतं की उलटी होती का म्हणून ती दोनच घास खात असते. तर विराज कुठे येऊन विचारती माझी आई. तर विरांश आणि रसिका गेलेले आहेत. ते कसं विनायकला ना त्यांच्या कंपनीकडनं रूम अवेलेबल असतात इकडे. तर कामानिमित्त आलेले असं दाखवल्यामुळे ते गेलेत रूमवर. कारण का विरांश इथं झोपू शकला नसता आणि रात्रभर मग आई पण काल रात्रभर सारखी आम्हाला काही झोपू दिलं नाही. सारखं चालू होतं, मला भूक लागली, मला पाणी दे, मला हे झालं, मला ते झालं. कारण का आईला ना खावं असं वाटतं पण अन्न जात नाही, असं झालेलं आहे. तर विरांश तिकडे त्याला झोपवलं मुद्दाम, तो त्रास देतो म्हणून. तर आता थोड्या वेळा तिकडे येतीलच. तर अशी झालेली आईची तब्येत. भूक लागती का? भूक लागती पहाटेच म्हणते आई, म्हणते पहाटेच मला भात आमटी दे, मला भात आमटी दे चालू झालं होतं आईचं. अशी कंडिशन आहे सध्या तरी. बघा आता बघू काय, सलाईन लावून घ्यायचे. आईला म्हटलं सलाईन लावून घ्यायचे, म्हटलं सलाईन आज पण आता सध्या सलाईन चालू आहे. दोन छोट्या सलाईन रोज लावतो सध्या. कारण का अंगात काही अन्न नाही, काही नाही, पाणी पण 2-2 घोट पिलं जातं. तर त्याच्यामुळे म्हटलं की सलाईनद्वारे तर तिला जरा पोटामध्ये आणि त्याचा फ्रेश वाटेल. आणि पोटात काही नसल्यामुळे म्हटलं सलाईन द्यावी असं ठरवलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा आईची ट्रीटमेंट चालू आहे इकडे. बघू काय होतं काय नाही ते. आम्ही निघालो बघा दुकानात, मी आणि माझी बहीण किराणा आणायला. घरात थोडासा किराणा आता 1 तारखेनंतर आणावंच लागतं सगळ्यांना साधारण. किराणा संपला. चेहऱ्यावर ना किती छान लागले तिथं, मस्त लागले. तुमच्याच झाडाला नाही लागले यावेळेस लागले रे. चष्मा एवढा खाली येते ना. इथली झाडं काढली, साफसफाई केली छान. चला हो ना, थोडी मोठी मिळसाल आहे थोडी. हो का? मग काय, मला भात आमटी भात कर. कुठे करून घे, झोपू दिले मला दोघीला. हा ना, खाल्लं काय नाही, खायचं काय नाही, कर म्हणायचं 1 चमचा. 1 चमचा बस मला म्हणायचं. 1 चमचा खायचं, संपलं. सलाईन लावणं चालू इकडे बघा. रात्रीचं थोडं दुपारी पडता येईल. लाईट लावू दे का? मूठ बांधा. शीर सापडते का पण? मूठ बांध, असं मूठ धर. हा लाईट नको. हा लाईट ला आहे ना उजट. तशी आई खायचं तशी आई ना. काटक म्हणजे सुई जरी टोचली तर उचू करत नाही, कधीच करत नाही. तेच ना, उचू करत नाही. तसं आपण घाबरतो ना, सुई टोचायचं म्हणलं की डोळे मिटतं की. ही जर बघती कशी बघ, तिकडं पण बघत नाही ती. आहे का? सगळी जाता शिवील मी एकटी जाऊन काढून आली ती. आमच्या तशी
हे पहा इकडं आईला सलाईन लावलेलं आहे, ते संपत आलेले बघा. आता 2 बाटल्या लावल्या छोट्या. हे पहा आता आई झोपलेली आहे. रात्रभर झोपू दिली नाही, आता दिवसभर झोपेल. हो की नाही. आणि रसिका आणि विराज जावई हे सगळे तिघं पण गेले आता पुण्याला थोड्या वेळपूर्वी. कशाचा आवाज यायला लागला आहे? हां, कारण का उद्या रसिकाचं जॉब, उद्या ऑफिसला जायचं रसिकाला. विनायक मागचं सांगते माझी बहीण. मागे सगळे लोक काय करतात, इकडं कचरा टाकतात ना सोलापूरमध्ये, हे असंच आहे. तर बघा रसिकाचं उद्या जॉब, ऑफिसला जायचं आहे. विनायकला पण काम करायचं आहे, कामाला जायचं आहे. आता तिकडं पण विरांशला कोण सांभाळणार हा प्रश्न आहे. रसिकाचे हाल, विनायकचे हाल आहेत. बघू आता. विनायकला हे रसिकाच्या सासू सासऱ्यांना बोलवलेलं आहे की विरांशला सांभाळण्यासाठी. पाहूया आता काय होतं काय नाही ते. तिकडं माझे सासूबाई पण आहेत, आईच्यापेक्षा बेटर आहेत. म्हणजे आई अजून हे झालेली, पण सासूबाई निदान खातात तरी, पण बारीक करून द्यावं लागतं सासूबाईंना. हो की नाही. काकूंना बारीक करून द्यावं लागतं खायला, अशी परिस्थिती झाली आहे. इकडे आई अशी आणि तिकडे सासूबाई. तर चला, आत्ता आम्ही नाश्ता केला आहे. म्हणजे सगळं रसिका ते गेल्यानंतर नाश्ता केला आम्ही, उशिरा नाश्ता केलेला आहे. आता बघू उद्या डॉक्टर काय म्हणतात. आज सलाईनचा 3रा दिवस आहे. सलाईनच्या छोटे 2 बाटल्या रोज लावते. त्यातनं अँटीबायोटिक म्हणजे उलटी बंद व्हायच्या इंजेक्शन सोडलेलं आहे, औषध सोडलेलं असतं. आणि दुसरं विटॅमिन, मल्टीविटॅमिन ताकदीचं आहे वाटतं. तर अशी तर ट्रीटमेंट चालू आहे. बघू आता डॉक्टर उद्या काय म्हणतात. आज रविवार आहे, सोमवार आहे ना. अजून डॉक्टर काय म्हणतात बघू. सलाईनमुळे कसं होतं, तिला ताकद येते. अजिबात बोलत नव्हती, निदान आता बोलती तरी. नुसतं पडून राहत होती. आता थोडं बोलणं चालू आहे. तर बघूया आता उद्या काय होते. तर उद्या डॉक्टरांना सांगून उद्या पण सलाईनचं लावून घ्यावं असा विचार आहे. पाहूया. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.